सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। बहुजन संघटकच्या सर्व प्रेक्षकांना संध्या राजूरकरचा मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण एका वेगळ्या विषयावर, जो भारतात अत्यंत ज्वलंत विषय आहे, त्या विषयावर संवाद साधणार आहोत। बहुजन संघटक सातत्याने नवनव्या विषयाला प्राधान्य देत लोकांच्या जनप्रबोधनाचं काम हाती घेतलेलं आहे। मी बहुजन संघटकच्या सर्व टीमचे आणि खास करून राहुल खांडेकर यांचे विशेष अभिनंदन करेल की ते नव्या विषयाला घेऊन बहुजन संघटकच्या प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना एक नवी माहिती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात। साक्षी मलिकनं म्हटलं की मी हा देश सोडून जायचा विचार तिने बोलून दाखवल्याबरोबर समाज माध्यमावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहिल्यानंतर या विषयाचं गांभीर्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हा विषय तसा सतत चर्चेत असलेला, खास करून आमच्या बहुजन सौरभला मी सातत्यानं या विषयाच्या संदर्भात फ्रंट पेजवर ठळक स्वरूपामध्ये प्रसिद्धी दिलेली आहे। साक्षी मलिकनं हा देश सोडून जाऊ नये याच्यासाठी ज्या प्रसार माध्यमामध्ये प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्याच्यासाठी मी आपल्याला सातत्यानं त्या बातम्यांच्या संदर्भामध्ये, त्या प्रतिक्रियांच्या संदर्भामध्ये आपण सुरुवातीला चर्चा करू। साक्षी, आज हा देश सोडून कुठेही तरी निघून जावंसं वाटतं आहे, पण लगेचच दुसराही विचार येतो की का यांना असंच नालायकगिरी करण्यासाठी मोकळं सोडावं। लढूया, शेवटपर्यंत लढूया। आधीच तर आपण मुठभर स्त्रिया आहोत, यांच्या विरुद्ध लढणाऱ्या बाकीच्यांमध्ये तर लढण्याचं बळही नाही। आणि जोवर बजरंग सारखा मित्र या देशात आहे तोवर आपणही लढूया। आय लव्ह यू बजरंग अँड साक्षी, आम्ही साऱ्या जणी तुझ्या सोबत आहोत, अशी एक बोलकी आणि अत्यंत संवेदनशील प्रतिक्रिया प्रसार माध्यमावर उमटलेली आहे। या सगळ्या गोष्टी पाहत असताना माझ्यासमोर येते सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यास प्रारंभ केला तेव्हा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या साथीनं त्यांनी जे शिक्षणाचं महत्त्व असं कार्य आपल्या हाती घेतलं, त्यावेळेस सुद्धा सावित्रीबाई फुल्यांना या समाजातल्या लोकांनी कशा प्रकारे छळ केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी इतिहासातून आपल्याला कळतात। आणि आता लवकरच सावित्रीबाई फुल्यांची जयंती 3 जानेवारीला आपण सगळेजण साजरी करत आहोत। उत्सव म्हणून साजरी करण्यापेक्षा आपण विचार म्हणून या सावित्रीबाईंच्या संपूर्णच आयुष्याकडे कसं बघणार आहोत, हाही या चर्चेच्या निमित्तानं। साक्षी, तू एकटी नाहीस, आम्ही साऱ्या जणी तुझ्या सोबत आहोत, असा एक विश्वास केवळ प्रसार माध्यमावर, व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बोलून चालणार नाही, तर स्त्रियांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढा देण्याची गरज आहे। दुसरी एक अशी प्रतिक्रिया आहे की क्रीडा क्षेत्रात म्हणजे स्त्रियांवर अत्याचार करणं ही बाब काही क्रीडा क्षेत्रासाठी नाही आहे। भरपूर अशी क्षेत्र आहेत की जिथे स्त्रियांवर सातत्यानं अन्याय, अत्याचार, लैंगिक छळ ह्या सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहेत। क्रीडा क्षेत्रात ही कीड ही फार जुनी आहे। खेळ खेळणाऱ्या खऱ्या खेळाडूंना प्रचंड मानसिक त्रास होतो, नैराश्य येते, जगणं नकोसं होतं। हा प्रश्न अनुत्तरित गंभीर आहे। याला जबाबदार कोणते घटक आहेत हे सामान्य माणसाला कळतं, मग इतर भ्रष्ट घटक, एका माळेचे मणी, त्यांना का कळत नाही? खेळ, खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातही ही कीड कशी आणि केव्हा नष्ट होणार आहे, याला जबाबदार कोणते घटक आहेत हे सामान्य माणसाला कळते, मग इतर भ्रष्ट घटक, एका माळेचे मणी आणि क्रीडा क्षेत्रातली ही कीड कशी आणि केव्हा नष्ट होणार, ह्या परिस्थितीचं चिंताजनक विश्लेषण प्रसार माध्यमामध्ये उमटलेलं आहे। महिलांना सातत्यानं एक वस्तू म्हणून, एक उपभोगाची वस्तू म्हणून, त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या माणसांचा, मी माणूस नाही तर पुरुषरूपी जनावरांचा, मानसिकतेचा आणि व्यवस्थेचा धिक्कार करते। अशा नराधमांना कधी क्षमा नाही। आणि म्हणून आम्ही म्हणतो, साक्षी तू लढ, असं मैदान सोडून जाणं पहिलवानांना शोभा देत नाही। तू शोषणाविरुद्ध आवाज उठवला, आता माघार नाही, आम्ही साऱ्या जणी तुझ्या सोबत आहोत, हा विश्वास साक्षीला देण्याची गरज आहे। साक्षी, अगं धीर का सोडलास? किती पिढ्या या मनूच्या व्यवस्थेनं मातीमोल केलेल्या आहेत। एका जल्लाद
जाती दुसरा जल्लाद येतो. हे जल्लादांचं राज्य आहे. एक जल्लाद गेला की दुसरा जल्लाद पैदा होतो आणि यांना तुझ्या अश्रूंची किंमत नाही करणार. या हरामखोरांचं राज्य पालटल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या अश्रूची किंमत त्यांना कळणार नाही. या हरामखोरांचं राज्य आपल्याला नेस्तनाबूत करण्याची गरज आहे. आमची अब्रू इतकी स्वस्त नाही आहे. अनेक लढवय्या साक्षी तयार होऊन त्यांचा खात्मा नक्की करतील आणि साक्षी तुझ्याकडे बघताना या समाजातल्या अनेक साक्षी ह्या आशा ठेवून आहेत. तेव्हा तू धीर सोडू नको. आम्ही साऱ्याजणी तुझ्या सोबत आहोत. हा विश्वास सबंध महिलांनी, महिला संघटनांनी आणि सर्व जी स्वतःला महिला समजते, स्त्री समजते, त्या साऱ्यांनी विश्वास देण्याची गरज आहे. लढा देण्यासाठी साक्षीच्या सोबत उभी राहण्याची गरज आहे. आता हा लढा साक्षीचा एकटीचा नाही, प्रत्येकीचा तो लढा आहे. आणि या लढ्याची सुरुवात कशी झाली तर जानेवारी 2023 मध्ये भारतीय क्रीडापटूंनी भारतीय कुस्ती महासंघ WFI चे अध्यक्ष असताना भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपाच्या चौकशीसाठी निषेध करण्यास सुरुवात केली. महिला कुस्तीगीर तक्रारकर्त्यांनी भूषणावर नसलेल्या भूषणवर आरोप लावले की भूषणने संमतीशिवाय स्तन आणि नाभीला स्पर्श केला, पाठलाग केला, धमकावलं आणि व्यावसायिक मदतीच्या बदल्यात लैंगिक अनुकूलता मागितली. या सर्वांमुळे महिला कुस्तीपटूंमध्ये भय आणि आघाताची सामायिक भावना. भूषण यांनी सरकार नियुक्त समितीसमोर सर्व आरोप नाकारलेले आहेत. हे सगळे जे आरोप आहेत ते सर्व आरोप त्यांनी नाकारलेले आहेत. आणि मग भारतीय कुस्तीपटूंच्या निषेधाचं जे हे आहे सत्र आहे ते सुरू झालेलं आहे. आणि 18 जानेवारी 2023 ते 15 जून 2023 म्हणजे 4 महिने 4 आठवडे आणि 1 दिवस जंतर मंतर नवी दिल्ली येथे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आणि त्यासाठी निषेधाचं सत्र सुरू झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा हा खासदार आणि या भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या पाठीशी उभं असलेलं सरकार याचा तर आपण निषेधच करायला पाहिजे. या जे कुस्तीगिरांचे हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला खाप पंचायतीने समर्थन दिलं आहे. त्याशिवाय संयुक्त किसान मोर्चा, भारतीय किसान युनियन, राजकीय पक्षांचा जो पाठिंबा आपण बघितला तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय लोकदल, द्रविड मुन्नेत्र कळघम आणि ब्रिजभूषण शरण सिंह याला विरोध करण्यासाठी या सगळ्या पक्षांनी त्यावेळेस निषेधाचं समर्थन केलेलं आहे. जानेवारी 2023 मध्ये जंतर मंतरवर सुरू झालेली ही लढाई आणि भूषण यांच्यावरील जे लैंगिक छळाचे आरोप आहे ते सार्वजनिक करून धरणं आंदोलन करण्यात आलं होतं. आणि आरोपाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करेल असं आश्वासन दिल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये निषेध मागे घेण्यात आला. समितीचा अहवाल 5 एप्रिल 2023 रोजी सादर करण्यात आला, परंतु तो सार्वजनिक करण्यात आला नाही. आंदोलकांनी 23 एप्रिल 2023 रोजी त्याचा निषेध पुन्हा सुरू केला. अधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि समितीनं आरोपीच्या बाजूने पक्षपातीपणा दाखवला. भूषण हा भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे. या केंद्र सरकारचं नेतृत्व करतो आणि म्हणून दिल्ली पोलीस दिल्लीतील कायदा अंमलबजावणी एजन्सीवर देखरेख करतो. दिल्ली पोलिसांवर निष्क्रियता आणि प्रथम माहिती अहवाल FIR ज्याला म्हणतो नोंदविण्यास नकार दिला हा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर FIR नोंदविण्यात आले. जरी भारतीय कायद्यानं लैंगिक छळ सारख्या दखलपात्र गुन्ह्यासाठी FIR ची तात्काळ नोंदणी करणं अनिवार्य केलं आहे. भूषणवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व गुन्हे दखलपात्र म्हणून पात्र ठरतात. आणि या सगळ्या आरोपाचा अनेक संघटना आणि विरोधी पक्षांनी विरोध केलेला आहे. आणि आंदोलक कुस्तीपटूंनी भूषण यांच्यावरील खटले मागे घेण्यासाठी सरकारला दबाव निर्माण केला असा आरोप केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा या दोघांवरही विरोधी पक्षांनी या प्रकरणात मौन बाळगल्याबद्दल टीका केलेली आहे. आणि विरोध करणाऱ्या
कुस्तीपटूंपैकी एक साक्षी मलिक म्हणाली की मोदींच्या मौनामुळे ती दुखावली आहे. अनेक राजकारण्यांनी निषेधाला पाठिंबा दर्शवला आणि निषेधाच्या ठिकाणी भेट दिली. अनेक आघाडीच्या खेळाडूंनीही पाठिंबा दर्शवला. कुस्तीपटू शेतकरी समुदायातून येतात असा दावा करत अनेक शेतकरी संघटनांनी या निषेधाला पाठिंबा दिलेला आहे. या सर्व घटना घडत असताना आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं 28 मे 2023 रोजी कुस्तीपटूंच्या हाताळणी, अटक आणि तात्पुरत्या नजरकैदेत ठेवल्याचा निषेध केला आहे आणि भूषण यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांना केलं नाही, तर भारतीय खेळाडूंना तटस्थ ध्वजाखाली भाग घेण्यास भाग पाडलं. 25 जून 2023 रोजी आंदोलक कुस्तीपटूंनी त्याचं आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आणि सार्वजनिक निदर्शनाऐवजी कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस व्यक्त केला. भारतीय कुस्तीपटूंचा विरोध लक्षात घेता विनेश फोकट यांनी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. या सर्वाची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर जानेवारी 2023 ऑलिम्पिक पदक विजेते विनेश फोकट, साक्षी मलिक, अंशु मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह 30 भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग आणि त्यांच्या प्रशिक्षकांवर महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत धरणे धरले. अनेक वर्षापासून खेळाडू WFI बरखास्त करण्याची मागणी करत आहेत. आरोपांची चौकशी करण्यासाठी एक निरीक्षण समिती तयार करण्याच्या सरकारच्या आश्वासनामुळे जानेवारी 2023 मध्ये निषेध मागे घेण्यात आला. आंदोलक कुस्तीपटूंनी एप्रिल 2023 मध्ये अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा अहवाल देऊन त्यांचे निषेध पुन्हा सुरू केले. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीसह 7 तक्रारदार आहेत. या प्रकरणातील FIR मध्ये भूषण आणि WFI सचिव विनोद तोमर यांच्यावरील आरोपाचा उल्लेख आहे. आरोपामध्ये कमीत कमी 2 प्रकरणांमध्ये व्यावसायिक सहाय्यासाठी लैंगिक अनुकूलतेची मागणी करणं, लैंगिक छळाच्या किमान 15 घटनांचा समावेश आहे, ज्यात टोचणे, स्तन, ताबी, नितंब यांच्यावर हात चालवून अयोग्य स्पर्श करणे आणि पाठलाग करण्यासह धमकावण्याच्या अनेक घटनांचा समावेश आहे. भूषणने केलेल्या कृत्यामुळे त्यांना मानसिक आघात झाल्याचं तक्रारदार पैलवानांचं म्हणणं आहे. FIR मध्ये नमूद करण्यात आलं आहे की महिला कुस्तीपटू भूषणला एकट्याला भेटू नये म्हणून फक्त जेवण घेण्यासाठी गटात बाहेर पडल्या. कर्त्यांपैकी एकाने सांगितलं आहे की भूषणने तिला आगामी स्पर्धेच्या चाचण्यांमध्ये परिणाम होण्याची धमकी दिली कारण तिने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. तिने पुढे सांगितलं की उल्लेख केलेल्या चाचण्यांदरम्यान तिच्याशी प्रचंड भेदभाव करण्यात आला. जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये अनेक पदवे जिंकणाऱ्या विनेश फोकटनं दावा केला आहे की भूषणनं प्रधानमंत्री मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे तक्रार केल्यामुळे तिचा मानसिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावल्याच्या नावाखाली तिला व्यापक माध्यमांच्या छाननीला सामोरं जावं लागलं. घटना 2012 ते 2022 या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये, WFI कार्यालयात, स्पर्धांमध्ये आणि सर्वांच्या वेळी घडल्या. देशांतर्गत तसेच परदेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कथित घटना घडल्या. या महिला कुस्तीपटूंपैकी एकाने भूषणवर तिच्या कुटुंबाला धमकावण्यासाठी गुंड पाठवल्याचा सुद्धा आरोप केला आहे आणि ती म्हणाली की त्यांनी WFI ची स्थापना केलेल्या समितीला घटनाबाह्य सांगितलं तर त्यांना भयंकर परिणाम भोगावे लागतील. एका कुस्तीपटूनं असंही सांगितलं की तिनं कथित छळाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वैयक्तिकरित्या माहिती दिली. एका कुस्तीपटूनं असंही सांगितलं की कथित छळाबद्दल त्यांनी तिला आश्वासन दिलं की क्रीडा मंत्रालय हे प्रकरण हाताळेल. 18 मे 2023 रोजी आरोपी भूषणनं असंही सांगितलं की कुस्तीपटूंच्या ऑलिम्पिक पदकांची किंमत INR 15 म्हणजे 15 भारतीय रुपये. मुख्य आरोपी ब्रिजभूषण यानं वारंवार आरोप फेटाळले आहेत. त्यानं आपल्या WFI अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे. कुस्तीपटूंवर दररोज मागण्याबद्दल असल्याचा आरोप केला आणि दावा केला की विरोध करणारे कुस्तीगीर एका गटाचे आहेत
परंतु हरियाणातील 90% कुस्तीपटू त्याला पाठिंबा देतात. भूषण यांनी असंही सांगितलं की सरकारला पोस्को कायदा सौम्य करण्यास भाग पाडतील ते भारतात बाल लैंगिक अत्याचारापासून मुलांचं संरक्षण करणारा प्राथमिक कायदा होता. भूषण यांनी असाही दावा केला की महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा गैरवापर होत आहे. तो म्हणाला होता की त्याच्यावर एकही आरोप सिद्ध झाल्यास तो स्वतःला फाशी देईल. त्यांनी कुस्तीपटूंच्या निषेधाची तुलना शाहीन बाग निषेध आणि तुकडे तुकडे गँगच्या शेतकऱ्यांच्या निषेधाशी करून त्यांची चळवळ बदनाम करण्यासाठी निंदकांना देशद्रोही ठरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हा उजव्या विचारसरणीने वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. भारतीय गट सरकारच्या टीकाकारांना आणि अल्पसंख्याकांच्या हक्काचं समर्थन करणाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी अशा शब्दांचा वापर केला. या सगळ्या दिल्ली पोलिसांनी या सगळ्याबाबत फारशी दखल घेतली नाही. मग न्यायालयामध्ये धाव घेतली. न्यायालयाकडूनही सुनावणी होण्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी कुस्तीपटूंच्या बाजूने हजर झालेले भूषण हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने FIR नोंदविण्यात आला नाही, तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिल्ली पोलिसांच्या वतीने भूषणच्या चौकशीसाठी वेळ मागितला. सुनावणीच्या दिवशी कोर्टासमोर सादर केलं की दिल्ली पोलिसांनी FIR नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने तपासाच्या देखरेखीसाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची विनंती नाकारली. 2 FIR लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण POCSO कायदा अंतर्गत 1 आणि अपमानजनक नम्रतेसाठी इतर सुनावणीसाठी 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी भूषण विरुद्ध दाखल केले. पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखलपत्र अजामीनपात्र आहेत आणि त्यांना न्यायालयीन वॉरंटशिवाय तात्काळ अटक करण्याची आवश्यकता आहे. परंतु पोलिसांनी भूषणला अटक केली नाही, ज्यामुळे अनेकांकडून कायद्याचा असमान वापर केल्याचा आरोप झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर SITची स्थापना आणि साक्षीदारांची चौकशी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक SIT स्थापन केलं, ज्यांना दंडाधिकाऱ्यासमोर कलम 164 CRPC अंतर्गत भूषणचे जबाब आणि महिला कुस्तीपटूंचे जबाब नोंदवले. तपासादरम्यान तक्रारदारांचे प्रशिक्षक, ऑलिम्पियन कुस्तीपटू, राष्ट्रकुल पदक विजेता कुस्तीपटू आणि पंच यांनी दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान लैंगिक छळाच्या कथित घटनांची माहिती असल्याची पुष्टी दिलेली आहे. 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सची सुवर्ण पदक विजेती अनिता शेओरन हिनेही तक्रारदारांच्या एका विधानाला दुजोरा दिलेला आहे. कायदेतज्ञांचं या संदर्भामध्ये असं म्हणणं आहे की लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये स्त्रीची साक्ष हा प्राथमिक पुरावा आहे, कारण सहसा लैंगिक छळाच्या कृत्याचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ नसतो. अशा प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्यांकडून आरोप करण्याचा हेतू आहे का याचीही न्यायालयाने पुष्टी करणे आवश्यक आहे. पोलीस घटनेचे फोटो किंवा व्हिडिओ विचारू शकतात, परंतु हा पुरावा तक्रारदाराने देणे आवश्यक नाही. दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला त्याबद्दल कायदेतज्ञांनीही चिंता व्यक्त केलेली आहे. माझ्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला आणि तो कसा झाला याचे व्हिडिओ आणि फोटो कोणतीही महिला पुरावा म्हणून सादर करणार आहे का? या गोष्टीचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. 28 मे 2023 रोजी नवीन संसद भवनाच्या दिशेने नियोजित मोर्चाच्या आधी दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग आणि अटक करण्यास सुरुवात केली, जेणेकरून समर्थकांना मोर्चात पोहोचू नये समर्थकांनी आणि त्यात सामील होऊ नये. हरियाणातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिसला. लोकांना दिल्लीत जाण्यापासून टाळा. दिल्ली पोलिसांनी खाप नेत्यांना आणि शेतकऱ्यांना कुस्तीगिरांच्या मोर्चात सामील होण्यासाठी रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवरही बॅरिकेड्स केले. अनेक शेतकरी नेते आणि त्यांच्या समर्थकांना सीमेवरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. हे एक प्रकारे हुकुमशाहीचाच हा प्रकार आहे आणि आंदोलकांनी शांततेने नवीन संसद भवनाकडे कूच करण्यास सुरुवात केली असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि आंदोलकांनी आरोप केला की ते शांततेने निषेध करत होते, जेव्हा पोलिसांनी कर्मचारी त्यांना ओढू लागले आणि महिलांनाही ओढले गेले. आणि ह्या सगळ्या चित्राचं हे सर्व आपण वर्तमानपत्रातून आणि व्हिडिओ चॅनल्सच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. अनेक महिला पोलीस
खेळाडू जखमी झालेला आहे आणि 109 आंदोलकांसह 700 लोकांवर दंगल आणि कर्तव्य बजावण्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहे या अत्यंत गंभीर आहे. ही घटना जरी क्रीडा क्षेत्रामध्ये घडली असली तरी इतर क्षेत्रातल्या घटनाही आपल्याला पुढे आल्यास त्याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येईल. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल? सगळ्याच साक्षी, सगळेच विनेश, सगळेच बजरंग तयार होत नाहीत आणि झाले तरी त्यांची ताकद कमी पडते आणि शक्ती त्यांची जास्त आहे, विरोधकांची शक्ती जास्त आहे आणि त्यामुळे आपली शक्ती कमी पडते. तरी 30 मे 2023 रोजी बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोकट यांनी सांगितलं की आपली पदकं आम्ही गंगा नदीत टाकली. इंडिया गेटवर निश्चित काळासाठी उपवास करतील. नरेश टिकेत आणि इतर अनेक शेतकरी नेत्यांनी खात्री दिल्यानंतर पैलवान पदकाचे विसर्जन न करता परतले. म्हणजे जे काही खोटं नाटक जे काही असेल ते या सर्व आंदोलकांवर थोपवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला गेला. 1 जून 2023 रोजी शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चानं निषेधाला देशव्यापी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आणि या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलीची तक्रारदाराची ओळख करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो पोस्को कायद्याअंतर्गत आणि भारतीय दंड संविधानाच्या कलम 228 अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. क्रीडा मंत्र्यांनी भेट घेऊन आरोपपत्र दाखल केलं होतं. नंतर ही घटनाक्रम थांबला नाही. पुढे 7 जून 2023 रोजी आंदोलक कुस्तीपटूंनी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि 15 जून पर्यंत निषेध स्थगित करण्याची घोषणा केली आणि तोपर्यंत सरकारनं कोणती कारवाई न केल्यास ते पुन्हा सुरू होतील असे सांगितलं. आणि कुस्तीपटूंनी असेही सांगितलं की नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभाकडे मोर्चा काढताना सरकारने त्यांच्यावर दाखल केलेले आरोप रद्द करण्याचे आश्वासन दिले. आणि अशा पद्धतीनं जे गुन्हे दाखल झाले आहेत ते 354A लैंगिक छळ, 354D पिछे मारणे अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. कलम 109 गुन्ह्याला उत्तेजन देणं आणि 506 गुन्हेगारी धमकी या अंतर्गत दंड संहिता आणि विनोद तोमर आणि अल्पवयीन केस रद्द करण्यात आल्याची तक्रार नोंदवली. आंदोलक कुस्तीपटूंचा आरोप आहे की दिल्ली पोलिसांनी भूषण यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना संरक्षण देण्यासाठी कमकुवत केले आहेत, कारण पोलिसांनी अल्पवयीन तक्रारदारांची केस रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल की अरविंद केजरीवालजी, भूपेंद्र सिंग हुड्डा, प्रियंका गांधी, नवजोत सिंग सिद्धू, उदित राज, वृंदा करात या राजकीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. आणि त्यामध्ये स्टॅलिन पण होते, MK स्टॅलिन, ममता बॅनर्जी. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जीवन, न्याय आणि स्वातंत्र्याचा संघर्ष आहे. ममता बॅनर्जींनी असं म्हटलं होतं. सिद्धरामय्या, राहुल गांधी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसंच सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामध्ये सत्यपाल मलिक, अनिल विज, विजेंद्र सिंग, वीरेंद्र सिंग, मनेका गांधी आणि यांनी या खेळाडूंच्या संदर्भामध्ये आंदोलनाला सोशल मीडियावर आपला पाठिंबा दाखवला होता. त्याचप्रमाणे खेळाडू अभिनव बिंद्रा, नीरज चोप्रा, सानिया मिर्झा, शिव केशवन, निखत जरीन, हरभजन सिंग, सुनील छेत्री, अनिल कुंबळे, राणी रामपाल, वीरेंद्र सहवाग, वीरेंद्र रासखिन्ना, कपिल देव, शिखा पांडे, इरफान पठाण आणि 1983 विश्वचषक विजेता जो क्रिकेटचा संघ आहे त्यांनी पण याला पाठिंबा दिला होता. रॉजर बिन्नी वगळून निषेधाच्या समर्थनात एक संयुक्त निवेदन जारी केलं होतं. मदनलाल यांनी राजकीय पक्षाच्या सहभागावर टीका केली आणि निदर्शकांना पाठिंबा दिला. PT उषा, सेवानिवृत्त भारतीय ॲथलीट आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख यांनी निषेधावर टीका केली. त्यांना अशासनहीनतेचं प्रमाण आणि भारताची प्रतिमा मलिन करणार असं म्हटलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अटकेची मागणी, आपले भूषणच्या अटकेची मागणी ज्यांनी केली होती त्याच्यामध्ये योग गुरु रामदेव यांनी पण आपलं मत व्यक्त केलेलं आहे.
भारतीय अभिनेते नसीरुद्दीन शाह, टोविनो थॉमस, रितिका सिंग यांनी सोशल मीडियावर या निषेधाचं समर्थन केलं. 7 मे 2023 की भारतीय किसान युनियनचे जे प्रवक्ते आहेत राकेश जी टिकेत आणि संयुक्त किसान मोर्चाचे बलदेव सिंग सिरसा यांनी जंतर मंतरवर निदर्शकांमध्ये ते स्वतः सामील झाले होते. आणि त्याच दिवशी 4 राष्ट्रीय महिला संघटनांनी बैठका घेऊन भाजपच्या महिला विरोधी चेहरा उघड करून कुस्तीगिरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. भाजप हा महिलांच्या अत्याचाराचं समर्थन करणारा पक्ष आहे अशी त्याची प्रतिमा आता देशभर आणि विदेशातही झालेली आहे. आणि हे तर आपल्याला माहीतच आहे की सातत्यानं जर आपण त्यांचा विचार केला किंवा त्यांचा जर इतिहास आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की भाजप ही जी प्रवृत्ती आहे, भाजपची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आत्ताची नाही आहे. ही प्रवृत्ती 2-2.5 हजार वर्षापासून बहुजनांचा छळ करत आलेली आहे. आणि यांनी आपल्यावर जे जे काही लादलं ते आपण मुकाट्याने आतापर्यंत सहन केलं. पण आता हा समाज शिकलेला आहे. ह्या समाजाला सर्व सत्य असत्य या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं आहे. आणि भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि या संविधानाच्या अंतर्गत आपले हक्क, आपल्यासाठी असलेले कायदे याचं ज्ञान आपल्याला झालेलं आहे. त्यामुळे आपण आपली लढाई बाबासाहेबांच्या या संविधानामुळे सुकर झालेली आहे असं मी म्हणेन. फक्त इम्प्लिमेंटेशनसाठी जे संघटन पाहिजे, जो लढा उभारण्यासाठी जे आपल्या समाजाचं जे बळ पाहिजे, जे रस्त्यावर उतरून लढाई करण्याची जी तयारी पाहिजे ती तयारी आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे. आणि या संदर्भामध्ये महिला आयोगही काय म्हणते ते आपण बघितलं पाहिजे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलेल्या आणि केलेल्या मारहाणीचा निषेध केला आणि भूषणला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर आणि लखनौमधील राजपूत महासभेने भूषणला पाठिंबा दर्शवला आणि निषेध व्यक्त करत हा क्षत्रियांचा अपमान आहे असं म्हटलेलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिसाद. संयुक्त जागतिक कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटना, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग पोलिसांनी कुस्तीपटूंना केलेल्या वागणुकीचा या सगळ्या संघटनांनी निषेध केला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आम्हाला असं समजतं आहे की अशा गुन्हेगारी तपासाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं गेलं आहे. परंतु ठोस कृती दृश्यमान होण्यापूर्वी आणखी पावलं पळावी लागतील. आम्ही विनंती करतो की ॲथलेटिक्सची सुरक्षा आणि कल्याण या प्रक्रियेदरम्यान योग्यरित्या विचारात घेतली जावी आणि तपासणी वेगाने पूर्ण केली जाईल. आणि खासदार, भारताबाहेरील अनेक संसद सदस्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलेल्या अशा आशयाचं आणि निषेधाला पाठिंबा दर्शवला होता आणि विरोध करणाऱ्या कुस्तीपटूंच्या अटकेचा आणि त्यांनी निषेध केला होता. ही सर्व पार्श्वभूमी आपल्याला माहीत असावी यासाठी मी आपल्याला दिलेली आहे. पण लढाई ही काही लहान सहान नाही. प्रतिगामी शक्तीविरुद्ध पुरोगामी शक्तीचा हा लढा आहे. आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या लोकांचा अत्याचाराला सहन करण्याची सीमा आता संपलेली आहे. साक्षी जर असं म्हणत असेल की मला विदेशात जायचं आहे, भारत सोडून विदेशात जायचं आहे, तर या तिच्या बोलण्यामागचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं अनेक साक्षी या समाजामध्ये दडून बसलेल्या आहेत. त्या साक्षींना न्याय मिळवण्यासाठी, न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी ही लढाई साक्षीची लढाई नाही आहे, इथल्या या देशातल्या या समाजातल्या दीनदलित पीडित सर्व क्षेत्रातल्या महिलांच्या लढ्याचा भाग झाला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काल परवा बार्टीच्या मुलींनी पण आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचा खूप चांगला विस्तार आणि रिपोर्ट बहुजन संघटकवर आपण सगळ्यांनी बघितला असेल. साक्षीच्या संदर्भात किंवा इतरही लढे जे आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्या लढ्याच्या संदर्भात बहुजन संघटकनी सातत्यानं पाठपुरावा करून हा लढा सामाजिक लढा आहे. आणि या लढ्यासाठी आपण सगळ्यांनी कशा पद्धतीनं विचार करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण या लढाईत सामील व्हायला पाहिजे. हा लढा जनसामान्याचा लढा आहे आणि हा लढा लढण्यासाठी आपण सगळेजण
तत्पर असू. त्या दृष्टीने आपण आपली मानसिक तयारी आता इथून इकडे पुढे करणे गरजेचे आहे. 2024 हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष राहणार आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण विचार करू आणि ह्या सगळ्या लढाया आपल्या सामूहिक लढाया आहे आणि ह्या लढण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार असलं पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांशी बोलताना सांगेन. आपण सर्वजण लढवय्या आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी जे जे काही आपल्या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या संविधानाच्या प्रत्येक कलमाचा अभ्यास करून आपण सगळेजण या सर्व लढाया जिंकू. आणि त्यासाठी संविधानाला धोका आहे, संविधान हे झालेलं आहे, तर कायदे तोड मरोड करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ते त्यांच्या सोयीनं कायद्यांना बदलवण्याचं काम करत आहेत आणि जोपर्यंत हे सरकार आहे हे सरकार त्यांच्या सोयीनं चालवणार आहे आणि विरोधी पक्ष तर नसल्यासारखाच झालेला आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी बनते की आपण सगळेजण ह्या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीनं पाहतो आणि कशा पद्धतीनं आपण या लढाया लढणार आहोत हे पण आपण या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. बहुजन संघटनेने या अत्यंत ज्वलंत विषयावर चर्चा करण्यासाठी मला पाचारण केलं, त्याबद्दल मी धन्यवाद देते. आणि एक सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न मी आपल्यासमोर केलेला आहे. आपण सगळेजण मिळून साक्षीच्या बाजूने उभं राहूया. साक्षी, तू एकटी नाही, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. आपण सगळे समूहाने लढूया. एवढंच मी या प्रसंगी सांगते. थांबते. जय भीम.